भारतासह महाराष्ट्राला थोर संत परंपरा लाभलेली आहे। त्यातीलच एक साहित्य प्रकार म्हणजे अभंग। अभंग ही एक महत्त्वाची परंपरा आहे। हा एक काव्य प्रकार आहे जो प्रामुख्याने वारकरी संप्रदायात आध्यात्मिक भावना व्यक्त करण्यासाठी वापरला जातो। अभंग या शब्दाचा अर्थ न तुटणारा किंवा अखंड असा होतो। याचा अर्थ असा की देवाची भक्ती अखंडपणे चालू राहावी यासाठी अभंगांची रचना केली जाते। या अभंगामध्ये विठ्ठल कधी आपला सखा, मायबाप, प्रियकर तर कधी नवरा म्हणून असतो। त्यामुळे त्याच्याशी वागताना भक्त त्याला भावेल तशा पद्धतीने तो वागतो। पूर्वी मंदिरात संत देवांच्या कथा सांगत अभंगातून अंतरंगाचे दालन मोकळे करीत असे। रवींद्र कला विद्यालयाचे ज्येष्ठ अनुभवी असे नर्तक किरण आपटे सर आपल्या समोर सादर करत आहे अभंग। एकदा जोरदार टाळ्या यांच्यासाठी झाल्या पाहिजेत। मोर्चे लावा भीमा तीरी वेढा वेढा रे पंढरी वेढा वेढा रे वेढा वेढा रे वेढा वेढा रे वेढा वेढा रे पंढरी मोर्चे लावा भीमा चला चला संत जन चला चला संत जन चला चला संत जन करू देवासी भालन करू देवासी भालन करू देवासी भालन करू देवासी भालन वेढा वेढा रे पंढरी वेढा वेढा रे वेढा पंढरपूर लुटा लुटा पंढरपूर लुटा लुटा पंढरपूर 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 लुटा लुटा पंढरपूर धरा रखुमाईचा वर धरा रखुमाईचा धरा रखुमाईचा वर धरा रखुमाईचा वर वेढा वेढा रे पंढरी वेढा
भीमा तीरी